क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 11 एप्रिलचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. पण हे प्रश्न पाहण्याच्या आधी आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. सत्यशोधक विचारांचा वारसा जपूया आणि शिक्षण व समतेचा प्रकाश घरोघरी पोहोचवूया. महात्मा ज्योतिराव फुले आज यांची जयंती, त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. चला आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली जी चालू घडामोडीची सिरीज आहे ते सुरू करूया. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे युद्ध अभ्यास. आणि हे आपण चालू घडामोडीचे जे पण प्रश्न घेत आहोत ते प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. तर काल विचारला गेला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी, नुकतेच पार पडलेले खेलो इंडिया आदिवासी स्पर्धेच्या पदक तालिकात पहिलं स्थान कोणत्या राज्यानं पटकावलेलं आहे? तर तो राज्य होता कर्नाटक राज्य. तर ऑप्शन क्रमांक 3, 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूया आजचे प्रश्न. दिव्यांग अर्जासाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारं भारताचे पहिलं प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणते? तर ते मध्य प्रदेशचे भोपाळचं पासपोर्ट कार्यालय आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारताचे पहिलं दिव्यांग स्नेही पासपोर्ट कार्यालय कुठे? भोपाळ येथे. मान ब्रेल आणि सांकेतिक भाषा सेवा देणारे देशातलं पहिलं कार्यालय. ब्रेल लिपी दृष्टिबाधितांसाठी विशेष माहिती पुस्तिका. सांकेतिक भाषा मूकबधिरांसाठी व्हिडिओ मार्गदर्शन. लक्ष दिव्यांग अर्जदारांना प्रक्रियेत स्वावलंबी बनवणे. सुरुवात एप्रिल 2026 पासून. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतातील पहिली चालकरहित पॉड टॅक्सी प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात येत आहे? तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात येत आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. भारताची पहिली चालकरहित पॉड टॅक्सी ठिकाण बार्ला कुंद्रा कॉम्प्लेक्स, मुंबई BKC येथे. मार्ग बांद्रा ते कुर्ला रेल्वे स्टेशन. मान देशातली पहिली ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट सेवा. संस्था मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण MMRDA. तंत्रज्ञान बॅटरीवर चालणारी आणि पूर्णपणे स्वयंचलित AI. सुरुवात 7 एप्रिल 2026 पासून भूमिपूजन करण्यात आला. क्षमता एका वेळी 6 प्रवासी नेऊ शकते. त्यानंतर पुढला प्रश्न. दरवर्षी CRPF शौर्य दिन कधी साजरा केला जातो? तर हा 9 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. CRPF शौर्य दिन तारीख 9 एप्रिल. इतिहास 9 एप्रिल 1965 रोजी कच्छच्या रणात सरदार पोस्ट इथे विजय. लढा CRPFच्या एका तुकडीनं पाकिस्तानच्या संपूर्ण ब्रिगेडला हरवले होते. उद्देश शहीद जवानांच्या शौर्याला मानवंदना देणे. घोषवाक्य सेवा आणि निष्ठा, सर्व्हिस अँड लॉयल्टी. तर हा इतिहासबद्दल तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवा. त्यांचा इतिहास काय? 9 एप्रिल 1965 रोजी कच्छच्या रणात सरदार पोस्टवर त्यांनी विजय मिळवलेला होता. त्यानिमित्तानं आपण CRPF शौर्य दिवस साजरा करतो. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोर द्वारा ऑपरेशन हिमसेतू कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? तर हे सिक्कीम राज्यात सुरू करण्यात आले. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. ऑपरेशन हिमसेतू राज्य सिक्कीम. दल भारतीय लष्कराची त्रिशक्ती कोर. ठिकाण अति उंचीवर दुर्गम पर्वतीय भाग. उद्देश लष्करी रसद पुरवठा आणि पायाभूत सुविधाची चाचणी. विशेष उणे तापमानात तांत्रिक सज्जता तपासणे. वेळ एप्रिल 2026 मध्ये. त्यानंतर पुढला प्रश्न. कोणत्या देशात UNFCCC COP32चे आयोजन करण्यात येणार आहे? तर हे इथिओपिया येथे करण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. UNCCच्या COP32 2027. यजमान देश इथिओपिया. ठिकाण अदिस आबा.
वर्ष 2027. गट आफ्रिकन खंडाचे प्रतिनिधित्व. मुख्य विषय हवामान न्याय, क्लायमेट जस्टिस आणि आफ्रिकातील जलवायू आव्हाने. निवड 2025च्या परिषदेत नायजेरियावर मात करून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि 2025ची COP30 कुठे झालेली आहे? बेलेम, ब्राझील येथे. आणि COP31 आता 2026मध्ये अंतालिया, तुर्की येथे होणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती COP परिषदाबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, नीती आयोगाने जाहीर केलेले कृषी विपणन सुधारणा निर्देशांकात कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्य आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. कृषी विपणन सुधारणा निर्देशांक प्रथम क्रमांक महाराष्ट्र, द्वितीय क्रमांकावर कोण आहे? गुजरात. तिसऱ्या संस्था कोणती आहे? नीती आयोग द्वारा हे प्रकाशित करण्यात येतो. उद्देश कृषी विपणन क्षेत्रातील सुधारणा आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसचे मूल्यमापन करणे. निकष ई नामची अंमलबजावणी, फळे आणि भाज्यापाले, नियमनमुक्ती आणि शेतकरी स्नेही. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय नौदलाने अलीकडे अरबी समुद्रात वरून 2026 हा द्विपक्षीय सागरी सराव कोणत्या देशासोबत सुरू केला आहे? तर तो देश आहे फ्रान्स हा देश. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. वरून 2026. सहभागी देश भारत आणि फ्रान्स. ठिकाण अरबी समुद्र. स्वरूप द्विपक्षीय नौदल सराव. उद्देश सागरी सुरक्षा आणि परस्पर समन्वय वाढवणे. विशेष दोन्ही देशातील युद्धनौका आणि लढाऊ विमानांचा सहभाग. सुरुवात एप्रिल 2026 पासून. त्यानंतर पुढला प्रश्न, पोषण पंधरवडा 2026च्या 8वी आवृत्तीचे उद्घाटन कोठे करण्यात आलं? तर हे दिल्ली येथील विज्ञान भवन येथे करण्यात आलं. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. 8वा पोषण पंधरवडा. ठिकाण विज्ञान भवन नवी दिल्ली येथे. कालावधी 9 ते 23 एप्रिल 2026. आवृत्ती किती आहे? 8वी. उद्घाटन अन्नपूर्णा देवी केंद्रीय मंत्रीद्वारे. थीम 6 वर्षापर्यंत बालकांच्या मेंदूचा विकास करणे. लक्ष पहिला 1000 दिवसातील पोषणवर जनजागृती करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित केलं आहे? तर तो राज्य आहे तेलंगणा राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. कर्करोग अधिसूचित आजार कोण? तेलंगणा राज्य. निर्णय कर्करोगाले अधिसूचित आजार म्हणून घोषित. नियम निधनानंतर 30 दिवसात सरकारला माहिती देणे अनिवार्य. व्याप्ती सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयात लागू. उद्देश कर्करोगाचा अचूक डेटा गोळा करणे आणि प्रभावी उपचार धोरण आखणे. सुरुवात एप्रिल 2026 पासून. त्यानंतर पुढला प्रश्न, 1,00,000 कोटी म्हणजेच 1 ट्रिलियन पेक्षा जास्त उलाढाल साध्य करणारी पहिली भारतीय FMGC कंपनी कोणती ठरली आहे? तर ते अमूल इंडिया आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. अमूलच्या 1,00,000 कोटीचे उलाढाल कंपनी अमूल. 1,00,000 कोटी म्हणजे 1 ट्रिलियनची वार्षिक उलाढाल विक्रम हा टप्पा गाठणारी भारताची पहिली FMCG कंपनी. वाढ वार्षिक 11% वृद्धी. संस्था गुजरात कॉर्पोरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन. वर्ष आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती याबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंटनं एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे युद्ध अभ्यास. तर आपण युद्ध अभ्यासाबद्दल माहिती पाहूया. एकता युद्ध सराव भारत आणि मालदीव या 2 दरम्यान होतो. ठिकाण मालदीव. दुसरा टायगर ट्रम्प भारत आणि मलेशिया या 2 देशात होतो. ठिकाण राजस्थान इथे झाला. गरुड शक्ती भारत आणि इंडोनेशिया. ठिकाण हिमाचल प्रदेश. गरुडा भारत आणि फ्रान्स. ठिकाण फ्रान्स. अजय वॉरियर भारत आणि युनायटेड किंगडम. राजस्थान इथे पार पडला. कोकण भारत आणि युनायटेड किंगडम. ठिकाण भारतच्या पश्चिम किनारा. तर विद्यार्थी मित्रांनो 2025चे युद्ध सराव आहेत. त्यानंतर सायनेक्स भारत आणि श्रीलंका. ठिकाण श्रीलंका इथे. त्यानंतर जाईमेक्स
भारत आणि जपान, ठिकाण जापान इथे पार पडला. त्यानंतर सूर्यकिरण, देश भारत आणि नेपाळ, ठिकाण पिथोरागड. आता विद्यार्थी मित्रांनो 2026चे युद्ध सराव पाहूया. वज्रप्रहार 2026, भारत आणि अमेरिका, ठिकाण हिमाचल प्रदेश. धर्मा गार्डियन 2026, भारत आणि जपान, ठिकाण उत्तराखंड. त्यानंतर लामित्य, भारत आणि सेशेल, ठिकाण सेशेल इथे. तर हे अत्यंत महत्त्वाचे युद्ध सराव आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. त्यानंतर एक प्रश्न, क्वेश्चन ऑफ द डे. आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. जगातला सर्वात स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्या देशाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकलं तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअर सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचसोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कव्हर करत आहोत. तर हे पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.